ओम नमो ज्ञानेश्वराय नमो नमः। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 14। नमन। जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया। जय जय सर्व विसामया सोहम भाव सुहावया नानालोक हेलावया समुद्रातु। आईकेगा आर्त बंधु निरंतर कारुण्य सिंधु विशद विद्या वधुवल्लभाजे। तू जयां प्रति लपसी तया जग हे दाविसी प्रकटू तै करिसी आघवेचितू। की पुढिलाची दृष्टी चोरीजे हा दृष्टीबंधू निभजे परी नवल लाघव तुझे जे आपण पे चोरे। जे तूच तू सर्वा यया मा कोणा मोधू कोणा माया ऐसिया आपे आप लाघविया नमो तुझ। जाणो जगी आप बोले ते तुझ्या बोला सुरस झाले तुझे क्षमत्व आले पृथ्वीयसी। रविचंद्रादि शुक्ती उदो करती त्रिजगती ते तुझ्या दीप्ती तेज तेजा। चळवळी जे अनिळे ते दैविके निजी निजबळे नभ तुझ माझी खेळे लपिथपी। किंबहुना माया सोस ज्ञानजी तुझे निडोळस असो वानणे सायास श्रुतीसी हे। वेदवानिनी तव चांग जवन दिसे तुझे अंग मग आम्हा तया मूग एकी पांती। जी एकार्णवाच्या ठाई पाहता थेंबाचा पाडू नाही मा महानदी काही जाणी जती। का उदयलिया भास्वतू चंद्र जैसा खद्योतू आम्हा श्रुती तुझ आतू तो पाडू असे। आणि दुजया धावो मोडे जेथ परेशी वैखरी मुळे तो तू मा कोणे तोंडे वानावासे। या लागी आता स्तुती सांडोनी निवांता चरणी ठेविजे माथा हेची भले। तरी तुझ तैसिया नमोजे श्री गुरुराया मज ग्रंथोद्यमो फळावया व्यवहार होई। आता कृपा भांडवल सोडी भरी मती माझी पोतडी करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते। मग मी संसरेन तेणे करीन संतांसी कर्णभूषणे निववीन सुलक्षणे विवेकाची। जी गीतार्थ निधान काढू माझे मन सुई स्नेहांजन आपले तू। हे वाक्सृष्टी एके वेळे देखतू माझे बुद्धीचे डोळे तैसा उदयी जो जी निर्मळे कारुण्य बिंबे। माझी प्रज्ञा वेली विल्हाळ काव्ये होय सुफळ तो वसंतु होय स्नेहाळ शिरोमणी। प्रमेय महापुरे हे मतिगंगा ये थोरे तैसा वरिष्ठ उदारे दिठिवेली। अगा वैश्वैक धामा तुझा प्रसादू चंद्रमा करू मज पूर्णिमा स्फूर्तीची जी। जी अवलोकिल्या माते उन्मेष सागरी भरिते ओसंडेल स्फूर्ती ते रसवृत्तीचे। तव तोषोनी गुरुराजे म्हणितले विनती व्याजे मांडिले देखो दुजे स्तवन विषय। हे असो आता वांजटा तो ज्ञानार्थ करुनी गोमटा ग्रंथू दावी उत्कंठा भंगोने दे। हो काजी स्वामी हेची पाहतू होतो मी जे श्रीमुखे म्हणा तुम्ही ग्रंथू सांग। सहजे दुर्वेचा हिरू अंगेची तव अमरू वरियाला पुरू पियुषाचा। तरी आता येणे प्रसादे विन्यासे विदग्धे मूळशास्त्रपदे वाखाणीन। परिजीवा आतुलीकडे जैसी देहाची डोणी बुडे ना श्रवणी तरी चाडे वाढू दिसे। तैसी बोली साचारी अवतरो माझी माधुरी माले मागुनी घरी गुरुकृपेचा। तरी मागा त्रयोदशी अध्यायी गोष्टी ऐसी श्रीकृष्णू अर्जुनेसी चावळले। जे क्षेत्र क्षेत्रज्ञ योगे होईजे येणे जगे आत्मा गुणसंगे संसारिया। आणि हाचे प्रकृती गतू सुख दुःख भोगी हेतू अथवा गुणातीतू केवळू हा। तरी कैसापा संगा संगू
कोण तो क्षेत्र क्षेत्रज्ञ योगू सुखदुःखादी भोगू खेवितया. गुणते कैसे किती बांधती कवणे रीती ना तरी गुणातेती चिन्हे काही. एवं यया आघवेया अर्थारूप करावया विशो एथ 14व्या अध्यायासी. तरी तो आता ऐसा प्रस्तुत परियसा अभिप्रावो विश्वेशा वैकुंठाचा. तो म्हणेगा अर्जुना अवधानाची सर्व सेना मिळवणी या ज्ञाना झोंबावे हो. आम्ही मागा तुझ बहुती दाविले हे उपपत्ती तरी अजूनी प्रतीती कुशी नरिगे. ओम नमो ज्ञानेश्वराय नमो नमः.